काय झालं? मी गाडी चालवू का? मी इतकाही हल्लो नाहीये, चालवीन मी. कॉलेजमध्ये असताना सुद्धा असाच पार्टी अटेंड करायचा? म्हणजे मिस्टर सिरियस? नाही म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. कम ऑन यार विक्रांत, स्माइल. इट्स गुड. चला. Hi, sir. Welcome. Welcome, ma'am. Hi. Your invitation, please. yeah. You're Dr. Vikrant, right? Right. Mr. Dalvi. Ma'am. Thank you. Just enjoy party, sir. Thank you. एक मिनिट. थँक्यू. विक्रांत, हे बघ, हा विक्रांत तेव्हाच आहे. सो यू ड्रिंक? आणि मी एकटा नाही, तू पणस. हे घे. नको, आय डोंट ड्रिंक. अगं ट्राय तर कर. विक्रांत, मी ड्रिंक नाही घेत. इट्स ओके. थोडंसं टेस्ट कर. तू फोर्स कशाला करतोय? मी एकदा नाही म्हटलं ना. प्लीज. तू ऍपल ज्यूस सुद्धा घेत नाहीस? विक्रांत. घे. ऍपल ज्यूस. ऍपल ज्यूस. Hi, Mr. and Mrs. Dalvi. I hope you are enjoying the party. Actually, मी मुद्दामच ही पार्टी ठेवली. नाहीतर आपल्यासारख्या डॉक्टरना एन्जॉय असं काही नसतं. राईट. बट इट्स अ गुड आयडिया. आणि हो, मी सगळ्यांना सांगितलंय की आपापल्या नवऱ्याबरोबर आणि बायकोबरोबरच यावं. कारण दोघेही नेहमी बिझी असतात. एक जण हॉस्पिटलमध्ये बिझी आणि दुसरा असतो आपापल्या घरी बिझी. दोघांना एकत्र असं कुठल्याच फंक्शनला जाता येत नाही. ज्यांचं आता लग्न झालं नाही त्यांचं ठीक आहे. ओके, एक्सक्यूज मी. विक्रांत, अगं मानसी, पार्टीला आलोय ना. स्माइल कर, एन्जॉय. अरे पण हे बघ, त्यांच्याकडनं चूक झाली, ते एक्सेप्ट करूया ना आपण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.